नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर. सायन्स अकॅडमीत जाऊन आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे बोर्डवरती इथे काही व्हॅल्यूज दिसत आहेत की ज्यामध्ये वरती हेडिंग दिला आहे लॉगॅरिथम आणि इथे खाली म्हणलेलं आहे अँटी लॉगॅरिथम. तुम्ही म्हणाल की लॉगॅरिथम अँटी लॉगॅरिथम आम्ही हे पहिल्यांदाच ऐकत आहोत. हो मित्रांनो, तो लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम याचा यूज आपण काही जे कॉम्प्लेक्स किंवा जे किचकट लेवलवरती जे एक्झाम्पल्स असतात ते सोपे करण्यासाठी करत असतो. ओके, लॉगॅरिथम अँटी लॉगॅरिथम हा जो कन्सेप्ट आहे तो एक स्कॉटिश सायंटिस्ट होऊन गेला जॉन नेपियर या सायंटिस्टने मांडलेला होता. तर मित्रांनो, या लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत याच्या सहाय्याने आपण जे काही न्यूमेरिकल्स असतात, काही प्रॉब्लेम्स असतात हे सोपे करून सॉल्व्ह करू शकतो. तर ते कसं ते आपण अभ्यासणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला मी काही बेसिक गोष्टी सांगतो ते तुम्ही माहिती असू द्या. जसं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या बुक डीलर कडून किंवा एखाद्या पुस्तक विक्रेत्याकडून लॉग टेबलचं पुस्तक विकत घेऊन येणार आहात त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम या पेजवरती येणार आहात. मित्रांनो, त्या पेजवरती लॉगॅरिथम या पेजवरती वरती हॉरिझॉन्टल जी आडवी लाईन आहे इथे बॉक्समध्ये वरती म्हणलं एक्स आणि इथे सुरुवात केली 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे पुढे म्हणले मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. या व्हॅल्यूज मित्रांनो तुम्हाला 10 पासून सुरू झालेल्या पाहायला मिळतील आणि ते कुठपर्यंत जात आहेत 99 पर्यंत. लॉगॅरिथमच्या पुढच्या पेजवरती असणार आहे अँटी लॉगॅरिथम. मी सध्या हे फक्त त्या बुक्स मधले ते 2 पेजेस काढून घेतलेले आहेत. तुमच्याकडे कंप्लीट बुक असणार आहे आणि माझ्या सर्व मित्रांना आव्हान असेल मित्रांनो की तुम्ही आपल्या जवळचं जे बुक सेलर असणार आहे त्यांच्याकडून हे बुक कंपल्सरी घेऊन यायचं आहे. लॉगॅरिथम बुक म्हणून त्यांच्याकडून हे बुक घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला आज माझं लेक्चर झाल्यानंतर शेवटच्या पार्टमध्ये जे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला मी देणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुपवरती सेंड करणार आहात. ओके, तर अँटी लॉगॅरिथम जर आपण विचार घेतला तर याच्यामध्ये सेम तोच फॉर्मॅट एक्स म्हणले. लेफ्ट जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यावरती 0 1 2 3 4 to 9 पर्यंत आहे. पुढे मीन डिफरन्स आहे आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत व्हर्टिकल कॉलम मध्ये ते 0.00 0.01 अशा करत 0.99 पर्यंत आहेत. ओके मित्रांनो, तर थोडक्यात तुम्हाला आता सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय ते म्हणजे या लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथमचा यूज आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी करणार आहोत. त्या कशा आता तुम्ही समजून घेणार आहात. पहा, लॉगॅरिथम समजून घेताना मित्रांनो यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आणि दुसरं म्हणजे मॅन्टिसा. तुम्ही म्हणाल हे कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा म्हणजे नेमकं काय, तर पाहूयात मित्रांनो. एक व्हॅल्यू आहे 1853. याचा लॉग पाहायचा कसा. पहा, तुमच्याकडे लॉग टेबल असेल, आता नसेल तर आपण बोलल्याप्रमाणे तुम्ही विकत घेणार आहात आणि त्यानुसार आपण, कारण की यापुढे फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये जेवढे काय आपण चॅप्टर्स पाहणार आहोत प्रत्येक चॅप्टर मध्ये जे न्यूमेरिकल्स असतात मित्रांनो ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी येणं अपेक्षितच आहे. त्यासाठी मी या लेक्चर मध्ये लॉग कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे आणि कोणाला काही डाऊट्स असतील तर ते मला मेसेज करू शकतात. पहा, आता मला याचा लॉग पाहायचा आहे. याचा लॉग पाहायचा कसा असतो. लॉग घ्यायचा, लॉग बुक घ्यायचं, 18 पाहायचा. आता 1853 मित्रांनो दिलेल्या व्हॅल्यूची कॅरेक्टरिस्टिक मांडायची. तुम्ही म्हणाल कॅरेक्टरिस्टिक मांडायची कशी, तर आपण अगोदर कॅरेक्टरिस्टिक बद्दल बोलूयात. कॅरेक्टरिस्टिक मांडत असताना त्या व्हॅल्यू मध्ये डेसिमल पॉइंट आहे का नाही ते चेक करा. जर डेसिमल पॉइंट नसेल तर जेवढे नंबर्स असतील त्या व्हॅल्यू मध्ये, जसं याच्यात नंबर किती 1 2 3 4 नंबर आहेत, जेवढे नंबर असतील तेवढे नंबर -1 म्हणजे ते असते त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता मला सांगा याच्यात नंबर 1 2 3 4 नंबर आहेत म्हणजे 4 - 1 म्हणजे किती आले 3 ही त्याची काय झाली कॅरेक्टरिस्टिक. 1853 या व्हॅल्यूची कॅरेक्टरिस्टिक झाली 3. ओके, आता विषय राहिला आपल्या मॅन्टिसाचा. मॅन्टिसा कसा शोधला जात असतो. दिलेल्या व्हॅल्यू, आपली जी दिलेली व्हॅल्यू आहे त्यातील पहिल्या 2 व्हॅल्यूचा 18 चा थर्ड आणि फोर्थ व्हॅल्यू मध्ये पाहायचा असतो. तुम्ही म्हणा कसं, थर्ड मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे, लॉगॅरिथम मधील ही ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे
आणि फोर्थचा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू पाहिजे मिन डिफरन्स मध्ये. म्हणजे याचाच अर्थ आता मी लॉगॅरिथम पाहत आहे 18चा 5 आणि 3 मध्ये. 18चा 5 मध्ये किती पहा, ओके 2672 अधिक 3 मध्ये किती आहे, 3 मध्ये आहे 7. म्हणजे थोडक्यात काय 2672 अधिक 7 म्हणजेच 2679. हा त्याचा काय झाला मॅन्टिसा. मित्रांनो आपण अजिबात घाई करणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला हा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झालाच पाहिजे. पहा लॉगॅरिथम. आता मला पाहायचं आहे लॉग 6089. मला लॉग 60/89 मध्ये पाहायचं आहे. आता आपलं काय ठरलंय, पहिला रूल दिलेल्या व्हॅल्यू मध्ये कुठेही डेसिमल पॉइंट आहे का नाही चेक करा. नाहीये. डेसिमल पॉइंट नसेल तर टोटल नंबर किती त्याच्यामध्ये 1 2 3 4 4 नंबर आहेत. मग कॅरेक्टरिस्टिक कशी पाहिजे, आपण कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना ते जेवढे नंबर आहेत त्यामधून एक नंबर कमी करा. 1 2 3 4 4 नंबर आहेत, एक कमी करा म्हणजे राहिले 3. ही 3 झाली. त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉइंट देऊन मॅन्टिसा लिहायचा असतो. बरं मॅन्टिसा कसा लिहिला जातो, आपली जी व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यू मधील पहिल्या 2 संख्येचा म्हणजे 60चा थर्ड आणि फोर्थ मध्ये पाहायचा. 60चा आता पहा 60 कडे या. 60चा किती मध्ये 8 आणि 9 मध्ये. 60चा 8 मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू 8 मध्ये 7839 आणि फोर्थ जी व्हॅल्यू 9 ची ती मीन डिफरन्स मध्ये पाहिजे असते मित्रांनो. 7 म्हणजे 7839 प्लस 7 म्हणजे 7846. ही झाली लॉगची व्हॅल्यू. लॉगॅरिथम ऑफ 6089 किती आहे 3.7846. हरकत नाही, व्यवस्थित समजून घ्यायचंय, काळजी करण्याचं कारण नाही. मला पाहायचं आहे लॉग ऑफ 965. ठीक आहे, मला 965 चा लॉग पाहायचा आहे. आपलं काय ठरलं होतं, दिलेल्या व्हॅल्यू मध्ये डेसिमल पॉइंट आहे का पहा, कुठे नाहीये. नसेल तर लगेच काय करायचं, जेवढे नंबर्स असतील त्यातून एक मायनस करा. 1 2 3 3 नंबर आहेत, 1 मायनस केला की 2 काय झाला त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता लक्षात येतंय. आणि पॉइंट नंतर जो मांडतो तो काय असते त्याचा मॅन्टिसा. बरं आता मॅन्टिसा कसा लिहायचा असतो मित्रांनो, पहिल्या 2 संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत. ठीक आहे, ते चौथी संख्या नाहीच आहे. चौथी संख्या आहे का याच्यामध्ये, नाहीये, म्हणजे ती 0, त्याचा विषय संपला. म्हणजे फक्त मी आता काय करणार, पहिल्या 2 संख्येचा तिसऱ्या मध्ये पाहणार. म्हणजे 96 चा 5 मध्ये. लॉग जर तुमच्या हातात असेल जर कोणाकडे तर 96 पाहायचा. 96 चा 5 मध्ये 9845. पहा 96 चा 5 मध्ये 9845. हे लक्षात येत आहे तुमच्या. तर लॉगॅरिथम पाहून झाल्यानंतर पॉइंटच्या अगोदर जी व्हॅल्यू असते तिला आपण काय म्हणत असतो कॅरेक्टरिस्टिक, आणि पॉइंट नंतर जी असते तिला आपण काय म्हणत असतो मॅन्टिसा. ओके मित्रांनो, पाहूयात आणखी काही एक्झाम्पल. तुम्हाला पाहायचं आहे लॉग ऑफ 29. ठरल्याप्रमाणे दिलेल्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट आहे का चेक करा, आहे का नाही. ओके, पॉइंट नसेल तर काय ठरलं आपलं, जेवढे नंबर्स असतील त्याच्यातून 1 मायनस करा. किती नंबर्स आहे त्याच्यामध्ये 2, 2 नंबर आहेत, 1 2 2 आणि 9 2 नंबर आहेत, त्यातून 1 मायनस केला म्हणजे किती राहिला 1. आता पहा आपलं काय ठरलं होतं मॅन्टिसा पाहत असताना, पहिल्या 2 संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये. पण इथे तिसरी आणि चौथी संख्या कोणती नाहीच आहे ना. मग आपण काय करणार, 0 मध्ये पाहणार, कारण तिसरी आणि चौथी संख्या आहे का नाही. 29 चा 0 मध्ये पहा, 29 चा 0 मध्ये, 29 चा 0. इकडे मीन डिफरन्स कडे जायचंय का नाही. 4624 4624. तर ही आली त्याची कॅरेक्टरिस्टिक 1 आणि 4624 हा असणार त्याचा मॅन्टिसा. मित्रांनो लक्षात येते. ओके, तुम्ही म्हणा ठीक आहे सर, तुम्ही आता हे सिंपल एक्झाम्पल दिले, पण पॉइंट असेल तर काय, पाहूयात आपण तसे काही एक्झाम्पल. आता मला पाहायचं आहे लॉग ऑफ 24.86. आता व्यवस्थित समजून घ्यायचं मित्रांनो. आपल्याला आपण काय करणार, आता दिलेल्या व्हॅल्यू मध्ये डेसिमल पॉइंट आहे का नाही तो चेक करायचा. हो इथे आहे. मग डेसिमल पॉइंट जर असेल तर त्यामध्ये पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे का नाही ते चेक करा. नसेल तर विषय सोडून द्यायचा.
मग पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर्स आहेत ते पाहिजे. किती नंबर पॉईंटच्या लेफ्ट साईडला? 2 नंबर, 1 2. मग आता त्या 2 मधून 1 मायनस करा, म्हणजे 24. म्हणजे किती होती ते? 1 2. 2 मधून 1 गेला 1. ही झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता ठरल्याप्रमाणे पॉइंट तुमचा कुठे असतो आपला याच्याशी काही मतलब नसतो. पहिल्या 2 संख्येचा तिसरा आणि चौथ्या संख्येमध्ये आपल्याला लॉगॅरिथम पाहिजे असतो. 24 चा 8 आणि 6. 24 चा 8 आणि 6. 24 लॉग टेबल मध्ये आपला इथे 8 च्या अंडर या इथे ही व्हॅल्यू आहे 3945 आणि 6 मध्ये मीन डिफरन्स मध्ये या 6 मध्ये किती आहे? 11. म्हणजे 39 45 प्लस मीन डिफरन्स प्लस करायचा असतो. 39 45 प्लस 11 म्हणजे 39 56 म्हणजे 39 56. अशा प्रकारे लक्षात येतंय. आणखी काही एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. मित्रांनो, मी जर घेतले आता फॉर एक्झाम्पल, मला पाहायचं आहे लॉग ऑफ 137.8 याचा मला लॉग पाहायचा आहे. काय ठरलं होतं आपलं? आता जर डेसिमल पॉइंट असेल तर डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती व्हॅल्यू आहेत पहा. 137. किती टोटल व्हॅल्यू? 3. त्यातून एक मायनस करा म्हणजे किती राहिले? 2 पॉइंट. आता लॉगॅरिथम पाहत असताना त्यांच्या व्हॅल्यूज पाहत असताना आपल्याला पहिल्या 2 व्हॅल्यूज कोण आहेत? 13 चा 3rd आणि 4th मध्ये पहा, ते ऍड करून मांडता येते. 13 चा 7 आणि 8. 13 चा 7 मध्ये एवढा आणि 8 मध्ये 26. मुद्दा मांडतो. 13 68 अधिक 26. 8 7 14 4 हात 4 1 7 3 1 1374. लक्षात येतंय? ठीक आहे, हरकत नाही, कन्फ्युजन नकोय. आणखी काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. लॉग ऑफ 1.589. आता याचा लॉग पाहायचा आहे. काय ठरलं? डेसिमल पॉइंट असेल तर, नसेल तर. मित्रांनो समजा हे पहा, मी लगेच दुसरं एक्झाम्पल घेतो. लॉग ऑफ 1589. मुद्दाम मी कम्पेअर करतोय. आता याचा लॉग पाहायचा, याचा लॉग पाहायचा आहे. आता याचा लॉग पाहत असताना याचे डेसिमल पॉइंट आहे का? नाही ना. मग जेवढे व्हॅल्यू 1 2 3 4 त्यातून एक मायनस करा. 4 - 1 3 पॉइंट. ओके, 90 लिहायचं आहे. आता याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे ना. मग डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती व्हॅल्यू? फक्त एकच आहे ना. म्हणजे नंबर किती? फक्त 1. 1 - 1 0. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय याची? 0. पटतंय का? फॉर एक्झाम्पल आणखी एक लॉग ऑफ 15.89 कम्पेअर करण्यासाठी मी सेम एक्झाम्पल घेतोय. आता याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे ना? हो आहे. मग डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर आहेत? 2. 2 वजा 1 1. एक कॅरेक्टरिस्टिक आली याची. इथे पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर? एकच आहे. 1 - 1 0. 0 कॅरेक्टरिस्टिक. कोणाचा पाहायचा आहे? 15 चा. पहिल्या 2 नंबरचा. मित्रांनो 90 चा पाहत असताना डेसिमल पॉइंटशी काही मतलब नाही. 15 चा 8 आणि 9. तसंच 15 चा 8 आणि 9. 15 चा 8 आणि 9. तर 15 चा 8 मध्ये 1987 आणि 9 मध्ये 25. 1987 आणि 25 2012. मित्रांनो, आता जर मी हे जे व्हॅल्यूज मांडल्यात त्या तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल 90 सगळीकडे सेम आलाय, पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक चेंज झालेले आहेत. मग त्यासाठी आपण काय ऑब्झर्व केलं? डेसिमल पॉइंट आहे की नाही. डेसिमल पॉइंट बरं समजा याच्या डेसिमल पॉइंट नाहीये, पण असता तर तुम्ही कुठे देता? इथे देता ना. मग डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला व्हॅल्यू किती आहे? 4च आहेत ना. मग 4 - 1 3 पॉइंट. ओके, इथेच पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती? 1 आहे. 1 - 1 0. पॉइंटच्या लेफ्ट साईडला 2 आहे. 2 - 1 1. आणि मग आपण त्याचा मॅन्टिसा लिहित असतो. मित्रांनो, मला वाटतं हे बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता मी काही एक्झाम्पल्स असे घेतो पहा. 0.2486 0.02486. आता याचा मला लॉग पाहायचा आहे. कसा पाहणार आपण याचा लॉग?
लॉग पाहत असताना मित्रांनो तुम्हाला काळजी कोणती घ्यायची, आता इथे जर पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 असेल तर मी सोपी मेथड सांगतो. पॉइंटच्या लेफ्ट साईडला जर 0 असेल तर राईट साईडला पाहायचं, तिथे जेवढे 0 असतील पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक ही बार मध्ये येते. बार मध्ये म्हणजे मित्रांनो निगेटिव्ह मध्ये येते. बार मध्ये म्हणजे निगेटिव्ह मध्ये येत असते. आता पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे म्हणजे बार मध्ये येणार हे फिक्स झालं. पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे, बार मध्ये येणार हे फिक्स झालं. पण किती बार म्हणजे 1 बार 2 बार म्हणजे 1 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये आहे. मग आता याच्यामध्ये इथे पहा, इथे पॉइंटच्या राईट साईडला इथे 0 आहे का, नाही. पॉइंटच्या राईट साईडला जेवढे 0 असतात त्याच्यात 1 ऍड करून तो बारच्या तिथे द्यायचा असतो. मग इथे एकही नाही ना 0, म्हणजे तो किती 0 प्लस 1 1. घाई नको, हे पाहता मला याची कॅरेक्टरिस्टिक लिहायची. मी काय पाहिलं, पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे म्हणजे याचा अर्थ ते बार मध्ये येणार हे फिक्स झालं म्हणजे निगेटिव्ह मध्ये येणार आहे. मग आता किती बार असेल तर पॉइंटच्या राईट साईडला मी पाहिलं, पॉइंटच्या राईट साईडला 0 किती इथे 1, मग तो 1 प्लस 1 किती झाले 2 म्हणजे बार 2. असं इथे पॉइंटच्या राईट साईडला 0 होता का, नाही, मग तो 0 नाहीच आहे, प्लस 1 1. आणि आता आपल्याला पाहिजे याचा मॅन्टीचा पाण्याची मेथड तुम्हाला माहित आहे. पॉइंट कुठे आहे का याच्याशी काही मतलब नाही. पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्ये म्हणजे 0 कन्सिडर करायचं नाही, पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत. 24 चा 8 6, 24 चा 8 आत्ताच पाहिलं होतं आपण, आणि 6 11 म्हणजे 3956 3956 अशा प्रकारे. हरकत नाही, काळजी करण्यास कारण नाही. परत एकदा 0.00539 याचा आपल्याला लॉग पाहायचा आहे. आणि आणखी कोणाचा लॉग पाहिजे, समजा 0.3682 याचा लॉग पाहायचा आहे. मित्रांनो आपण काय काय पाहिलं आतापर्यंत, दिलेला लॉग पाहत असताना दिलेल्या व्हॅल्यू मध्ये किंवा संख्येमध्ये कुठे डेसिमल पॉईंट आहे का नाही तो चेक करायचा असतो. तो चेक करा. बरं इथे आहे असं लक्षात आलं, त्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला जर 0 असेल तर त्या संख्येची येणारी जी कॅरेक्टरिस्टिक असते ती कशी असते, बार म्हणजे निगेटिव्ह मध्ये असते. बार लिहिताना आपण निगेटिव्ह असं नाही लिहित, लॉगॅरिथमिक टर्म मध्ये डोक्यावरती लिहितो म्हणजे त्याला आपण बार असं लिहित असतो. ओके, बरं आता पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 म्हणून बार मध्ये फिक्स झालं, निगेटिव्ह मध्ये येणारे फिक्स झालं. बरं किती बार, तर त्यासाठी काय करायचं, पॉइंटच्या राईट साईडला किती 0 ते चेक करा, 1 2, त्याच्यात 1 ऍड करून द्यायचा असतो. 2 + 1 3 म्हणजे याची व्हॅल्यू आली बार 3. पॉइंट ही झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता मॅन्टिसा लिहित असताना याच्यामधल्या पहिल्या दोन व्हॅल्यू कोण आहेत, 0 चा विचार करायचा नाही, 53 चा 9 मध्ये, 53 याचा 9 मध्ये 7316 हा झाला त्याचा लॉग. लक्षात येतंय. बर आता इथे या, काय ठरलंय आपलं, मला आता आधी लॉग लिहायचा आहे म्हणजे मला अगोदर कॅरेक्टरिस्टिक लिहायची, नंतर पॉइंट देऊन मॅन्टिसा लिहायचा असतो. इथे डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 आला की मी फिक्स केलं की आपलं आन्सर हे निगेटिव्ह म्हणजे बार मध्ये येणार आहे, बार. बर आता पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 म्हणून बार मध्ये देणार, मग राईट साईडला डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला किती 0 आहेत ते 0 काउंट करायचे, त्यामध्ये 1 ऍड करून द्यायचा असतो. इथे राईट साईडला 0 आहे का, नाही, मग त्याच्यात 1 ऍड केला म्हणजे 1च पॉइंट. असं आता आपल्याला काय करायचं आहे, मॅन्टिसा द्यायचा आहे. मॅन्टिस देताना 36 चा 8 आणि 2 पहिल्या दोन संख्येचा तिसरा आणि चौथ्यामध्ये, 36 चा 8 ओके आणि 2 मध्ये किती 2 म्हणजे 56 60 अशा प्रकारे. आता मी कॉमन एक्झाम्पल घेतोय मित्रांनो, कॉमन म्हणजे आता मिक्स करून सांगतो काही एक्झाम्पल. आता तुम्ही मला याचे लॉग सांगणार आहात. कोणाचा लॉग, पहिले एक्झाम्पल 2.436 log of
0.0729, third log of 2999, fourth log of 0.1082. मित्रांनो, आपल्याला याचे लॉग सांगायचे. लॉग सांगत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची लक्षात येते? लॉग सांगत असताना आपलं काय ठरलं होतं? आता लॉग पाहत असताना तुम्हाला याची कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक कशी लिहिणार आपण? डेसिमल पॉईंट आहे की नाही चेक करा. हो आहे डेसिमल पॉईंट. मग डेसिमल पॉईंट जर असेल तर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला इथे किती व्हॅल्यू आहे? 1. म्हणजे 2 म्हणजे एकच नंबर आहे ना, हा 1 आहे. त्यातून 1 मायनस करा, सबट्रॅक्ट करा. 1 - 1 0. कॅरेक्टरिस्टिक किती आली याची? 0 पॉईंट. आता लॉग कोणाच पाहायचा? 24 चा 3 आणि 6 मध्ये. 24 चा 3 आणि 6 मध्ये मीन डिफरन्स मध्ये 6 मध्ये 11. 38 56 प्लस 11 म्हणजे 3867. 3867. अशा प्रकारे मित्रांनो सोपं आहे, समजून घ्या व्यवस्थित. आता मला याची कॅरेक्टरिस्टिक मांडायची. आपलं काय ठरलं होतं? जर कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना दिलेल्या व्हॅल्यू मध्ये पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 असेल तर येणारी कॅरेक्टरिस्टिक फिक्स निगेटिव्ह असते, म्हणजे बार मध्ये आपण लिहिणार बार. बरं किती बार? त्यासाठी आपण काय करणार? पॉईंटच्या राईट साईडला किती 0 आहेत ते काउंट करा. 1 0 आहे, त्यात 1 ऍड करून द्यायचं असतो. 1 + 1 2. का मित्रांनो, मी सोप्या आयडिया सांगू का? जर इथे पॉइंट मध्ये असेल तर आपण काळजी कोणती घेणार? पॉइंट जर असेल तर डायरेक्ट 0 पॉइंट अशी व्हॅल्यू जर असेल तर आपण काय करायचं? यामध्ये डायरेक्ट बार मध्ये द्यायचं, हे फिक्स आहे. आणि किती 0 टोटल काउंट करा? 2 आहेत ना, डायरेक्ट 2 मांडून द्या, काय हरकत नाही. 2 पॉइंट. अशा प्रकारे 72 चा 9 मध्ये, 72 चा 9 मध्ये 8627. आता मला 29. आता याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का कुठे? नाही. तर सरळ सरळ किती व्हॅल्यू आहेत? 4. त्यातून 1 सबट्रॅक्ट करा, 3. 3.29 चा 99. 29 चा 9 आणि 9 मीन डिफरन्स मध्ये 9. 13 आणि 57 70 4770. अशा प्रकारे. आता मला याचा लॉग पाहायचा आहे. आता मी दुसऱ्या मेथडने सांगतोय. पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे ना, बार द्यायचं फिक्स आहे. पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे ना, बार द्यायचं फिक्स आहे. मग काय करणार आपण? किती 0 आहे सगळे याच्यात? याच्यात म्हणजे पॉईंटच्या राईट साईडचे नाही, इथे पॉईंटच्या शेजारी इथे किती 0? 1 द्या असं. किंवा आपल्या जुन्या मेथडने बार द्यायचा फिक्स झालं, कारण की पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे, बार. मग पॉईंटच्या राईट साईडला इथे 0 दिसतोय का? नाही. या 0चा नाही विषय चालला मित्रांनो, याचा काही संबंध नाही. पॉईंटच्या राईट साईडला 0 आहे का? जसं इथे पॉईंटच्या राईट साईडला किती 0 होता? 1. त्याच्यात 1 ऍड केला म्हणून 2. इथे आहे का 0? नाही. म्हणजे किती येईल? फक्त 1 ऍड केला म्हणजे 1 असं. आणि आता 10 चा 8 आणि 2 मध्ये 10 चा 8 आणि 2 मध्ये किती आहे? 8. 334 आणि 8 342. 0342. मला वाटतं मित्रांनो तुम्हाला आता लॉग टेबल मधील लॉग कसे पाहिजे लक्षात आले. मग आता आपण याचा यूज कसा करणार हे काही एक्झाम्पल मधून आपण पाहून घेऊ. आता व्यवस्थित समजून घ्यायचे तुम्हाला, म्हणजे आपण याचा उपयोग उद्याच्या लेक्चर मध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना करणार आहोत. त्यावेळेस ते आपल्याला जमलं पाहिजे. आता मला करायचंय 15 - 29 यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. आता दोनच सिंपल रूल लक्षात घ्या तुम्ही. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय करायची? ऍडिशन. त्यांच्या लॉगची काय करायची? ऍडिशन. आणि आलेल्या संख्येचा काय पाहायचा असतो आपल्याला? अँटीलॉग. मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्यांच्या लॉगची काय करायची? ऍडिशन, बेरीज करायची. आणि आलेल्या संख्येचा अँटीलॉग पाहायचा. दाखवणार मी कसं. आणि जर डिव्हिजन असेल तर त्या संख्येचा लॉग पाहायचा. त्यांचं काय करायचे? सबट्रॅक्शन, म्हणजे मित्रांनो वजाबाकी. आणि आलेल्या संख्येचा काय पाहायचा? अँटीलॉग. पाहूयात आपण काही एक्झाम्पल. हे पाहता 15 × 29 15 × 29 करायचे. लॉग पाहायचा. गुणाकार असेल तर लॉगची काय करायची? पहा, लॉग ऑफ 15. गुणाकार असेल तर लॉगची बेरीज, लॉग ऑफ 29. आता आपलं काय ठरलं? याच्यात डेसिमल पॉईंट आहे का? नाही. मग जेवढे व्हॅल्यू असतील त्याच्यातून 1 सबट्रॅक्ट करा. 15 - 1 म्हणजे 2 व्हॅल्यूज आहेत. 2 - 1 1. 15 च्या पुढे तिसरी आणि चौथी व्हॅल्यू काही नाहीच आहे ना,
म्हणजे आपण कशामध्ये डायरेक्ट 0 मध्ये, 15चं 0 मध्ये पहा किती, 1761 झालं. 29चा, आता 29चा इथे डेसिमल पॉईंट आहे का, नाही. मग किती व्हॅल्यू आहे, 2. 2 - 1 1. 29चं 0 मध्ये 4624. यांची काय करायची, कारण लॉगचं व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन असेल, लॉगची काय करायची असते, ऍडिशन. लॉग पाहिलं त्यांची ऍडिशन करा. 4 + 1 5, 6 + 2 8, 7 + 6 13, कॅरियर 1 6 आणि 2. मित्रांनो, लॉगची ऍडिशन केली, आलेल्या संख्येचा अँटीलॉग पाहायचा आहे आपल्याला, अँटीलॉग ऑफ. आता हे समजून घ्या, अँटीलॉग कसा पाहिला जातो, डेसिमल पॉइंट नंतरच्या, बघा कन्फ्युजन नको, अँटीलॉग पाहताना डेसिमल पॉइंट नंतरच्या पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत पाहायचा. पटतंय का, अँटीलॉग पाहताना डेसिमल पॉइंट नंतरच्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या, 63चा 8 आणि 5. 63 पहा मित्रांनो, मी काही सिलेक्टेड व्हॅल्यू मांडलेले आहेत हे माहिती असू द्या, तुम्हाला पूर्ण लॉग टेबल या पद्धतीने आता अभ्यास देणार आहे. 63चा किती मध्ये, 8 आणि 5. 8 मध्ये किती आहे, 4 3 4 5 आणि 5 मध्ये किती आहे, 5. म्हणजे 4 3 4 5 प्लस 5 4 3 50, 4 3 5 0 ही व्हॅल्यू आली. आता पहा, पण या दोनचं करायचं काय, अँटीलॉग आपण कोणाचा पाहिला, डेसिमल पॉइंट नंतरच्या दोन व्हॅल्यूचा, पहिल्या दोन व्हॅल्यूचा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये, मग डेसिमल पॉइंटच्या अगोदर जी व्हॅल्यू होती तिच्यामध्ये 1 ऍड करून पॉइंट द्यायचा असतो. मग आता इथे किती आहे, 2. 2 + 1 किती झाले मित्रांनो, 3. 2 + 1 किती झाले, 3. मग लेफ्ट साइडने आपण जाणार आहोत, 3 व्हॅल्यू नंतर पॉइंट, 1 2 3 इथे पॉइंट द्यायचा. काळजी करण्याचं कारण नाही, आपण आणखी भरपूर एक्झाम्पल अभ्यासणार आहोत, ते तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपे जातील. पहा आता मी काय करतोय, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आले, या दोघांचा गुणाकार 4 3 5 आलेला आहे, 4 3 5. ओके, मी दुसरं एक्झाम्पल घेतोय. पहा, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 2.93 इंटू 84.5. आपण आता यांचं मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशनचा आपला रूल काय आहे, त्यांच्या लॉगरिथमचे आपल्याला काय करायचे असते, ऍडिशन, आणि आलेल्या व्हॅल्यूचा आपल्याला काय पाहायचा असतो, अँटीलॉग. पाहूया, लॉग ऑफ 2.93 प्लस मल्टिप्लिकेशन असेल, लॉगरिथमचे काय करायचे आपल्याला, ऍडिशन, 84.5. आता पहा, आता मला कॅरेक्टरिस्टिक आणि मॅंटिसा मांडायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक कशी पाहणार आपण, पॉइंट आहे इथे, डेसिमल पॉइंट आहे, मग डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला पहा, इथे 0 आहे का, नाही. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 नसेल तर येणारी व्हॅल्यू ही बार मध्ये येणार नाही. म्हणजेच पॉइंटच्या लेफ्ट साईडला 2, एकच व्हॅल्यू आहे, 1 - 1 0, 0 पॉइंट. आता पहा, पहिल्या दोन व्हॅल्यू कोण आहेत लगातार, मॅंटिसा पाहताना तुम्हाला माहिती आहे डेसिमल पॉइंटचा विचार करायचा नाही. 29चा 3 मध्ये, 29चा 3 मध्ये, 4 6 6 9. ओके, आता मी याचा लॉग पाहतोय, 84.5 इथे पॉइंट आहे, मग पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती व्हॅल्यूज आहेत, 2. त्यातून एक सबट्रॅक्ट करा, 2 - 1 1. ओके, 1 पॉइंट. 84चा 5 मध्ये, पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या, चौथी संख्या नाही म्हणजे फक्त तिसरी मध्ये, 84चा 5 मध्ये, 84चा 5 मध्ये किती आहे, 9269, 9269. आता आपण या दोघांच्या लॉगरिथमची ऍडिशन करणार आहोत. 9 + 9 18, कॅरियर 1, 6 + 6 12 + 1 13, कॅरियर 1, 6 + 2 + 1 9, 4 + 9 13, कॅरियर 1, 1 + 1 2. मित्रांनो, त्यांच्या लॉगचे आपण ऍडिशन केलेले आहे. आता आलेल्या व्हॅल्यूज आपल्याला काय पाहायचं आहे, अँटीलॉग. नाव अँटीलॉग ऑफ 2.3938. आपलं काय ठरलंय, अँटीलॉग पाहत असताना डेसिमल पॉइंट, अँटीलॉग पाहत असताना डेसिमल पॉइंट नंतरच्या पहिल्या दोन व्हॅल्यूचा तिसऱ्या आणि चौथ्या व्हॅल्यू मध्ये पाहायचा असतो. ओके, 39चा 38. 39चा मित्रांनो, मला वाटतं मी याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये थोडंसं कन्फ्युजन केलेलं आहे, मी ते परत क्लिअर करून देतो, काळजी करू नका. अँटीलॉग पाहायचं होता आपण, मला वाटतं ती व्हॅल्यू आपण लॉग मध्येच पाहिली असावी. आपण आता अँटीलॉग पाहतोय, 39चा 38, 39चा 3, 39चा 3 आणि 8 मध्ये, नाही मला वाटतं बरोबर पाहिले आपण व्हॅल्यू. ओके, 8 मध्ये किती आहे, 5.
आणि ही व्हॅल्यू किती आहे 2472 2472 प्लस 5 2477 2477. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग पाहून झाला 39 चा 3 मध्ये पाहिला, मग पॉईंटच्या अगोदर जी व्हॅल्यू असते तिच्यामध्ये एक ऍड करून आपण पॉईंट देत असतो. म्हणजे 2 + 1 म्हणजे 3, लेफ्ट साइडने सुरुवात करायची 1 2 3, इथे डेसिमल पॉईंट आहे. मित्रांनो लक्षात आलं, 247.7 हे आपलं काय असणार आहे आन्सर. अजून काही आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत, पहा. (0.3625) into 0.0535. आता आपण याला सॉल्व्ह करत असताना 0.3625 आणि 0.0535 यांचे काय घेणार आपण लॉग. आपण आता यांचे लॉग पाहणार आहोत. आता मला सांगा याची कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे. इथे किती आहे 0, पॉईंटच्या लेफ्ट साइडला कोण आहे 0, बरोबर. पॉईंटच्या लेफ्ट साइडला तुम्हाला 0 दिसतोय, म्हणजे येणारी व्हॅल्यू जी असणार आहे कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ते आपण लिहिणार आहोत बार मध्ये, म्हणजे निगेटिव्ह. मित्रांनो आता पहा, पॉईंटच्या लेफ्ट साइडला 0 होता म्हणून आपण बार मध्ये देणार आहोत. मग पॉईंटच्या राईट साइडला 0 आहे का ते चेक करा, कारण जेवढे 0 असतील त्यात 1 ऍड करून आपण देत असतो, ती असते त्याची कॅरेक्टरिस्टिक. पण इथे 0 आहे का नाही, मग त्यात 1 ऍड केला म्हणजे फक्त 1. आणि आता आपण 36 चा 2 5 मध्ये पाहतोय. 36 चा 2 आणि 5 मध्ये, 2 आणि 5 मध्ये 6. ओके, म्हणजे 5587 प्लस 6 म्हणजे किती व्हॅल्यू आली 5593. 5593. आता पहा, ठीक आहे मित्रांनो, इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन करायची फिक्स आहे. इथे आपण काय करणार आहोत या दोघांच्या लॉगची ऍडिशन. आता पहा, इथे पॉईंट डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साइडला 0 आहे म्हणजे आपली व्हॅल्यू बार मध्ये फिक्स आली. बरं, किती बार आली त्यासाठी त्या डेसिमल पॉईंटच्या राईट साइडला 0 किती काउंट करा, त्यात एक ऍड करायचा असतो. किती इझी आहे, एकच 0 आहे. 1 + 1 2 अशा प्रकारे. आणि कोणाचा आता 53 चा 5 मध्ये, कारण फोर्थ व्हॅल्यू नाहीये. 53 चा 5 मध्ये 7284. 53 चा 5 मध्ये 7284 यांची ऍडिशन 3 + 4 7 9 + 8 17 कॅरियर 1 5 + 3 8 5 + 3 8 5 + 7 12 कॅरियर 1. मित्रांनो लक्षात घ्या, आता इथे कॅरियर किती आला 1. अगोदर आपण ऍडिशन करतोय ना, बार 1 + बार 2 म्हणजे -1 + -2 +1 अधिक -2 म्हणजे -3 म्हणजे -3. -1 + -2 -3. आणि हा कॅरियर आलेला 1. -3 + 1 आपण प्लस करणार ना कॅरियर. -3 + 1 -2 म्हणजेच बार 2. कन्फ्युजन नकोय, परत रिपीट करतो. 3 + 4 7 9 + 8 17 कॅरियर 1 5 + 3 8 5 + 7 12 कॅरियर 1. आता ऍडिशन करत असताना बार 1 + बार 2, कारण आपण यांची लॉगची ऍडिशन करतोय. बार 1 + बार 2 बार 3. बार 3 + 1 म्हणजे -3 -3 + 1 -3 + 1 -2 -2 म्हणजेच बार 2. आलेल्या व्हॅल्यूचं काय पाहिजे आपल्याला अँटीलॉग. मित्रांनो आता अँटीलॉग पाहत असताना काय ठरत होतं, अँटीलॉग पाहत असताना डेसिमल पॉईंट नंतरच्या 2 व्हॅल्यूचा, म्हणजे पहिल्या 2 व्हॅल्यूचा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 28 चा 7 7 मध्ये 28 चा 7 इथे आणि 7 मध्ये 3 म्हणजे 1936 + 3 1936 + 3 1939. आता पहा, आपण अँटीलॉग पाहून झाल्यानंतर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असते त्यात 1 ऍड करून पॉईंट देत असतो. जसं याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 2 + 1 केला आपण 3 आणि 1 2 3 नंतर पॉईंट दिला. आता इथे बार 2 आहे मित्रांनो, म्हणजे -2 आहे, त्यात 1 ऍड करा. -2 + 1 -1. मगाशी प्लस मध्ये व्हॅल्यू येत होती +3 म्हणून आपण राईट साइडला जात होतो. आता -1 आली म्हणजे एक 0 लेफ्ट साइडला आणि मग पॉईंट असं. आता तुम्हाला याबद्दल शंका येऊ शकते म्हणून मी एक वेगळे एक्झाम्पल सांगतो. आणखी एक,
हे पॉईंट कसं द्यायचं त्यासाठी एक एक्झाम्पल घेतोय, काळजी नको. 1.392 इंटू 0.96. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करतोय म्हणजे मी लॉगचे काय करणार, यांचे ऍडिशन. लॉग 1.392 प्लस लॉग ऑफ 0.96. आता पहा, आता ते ठरले तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक पाहायला येत आहेत. आता पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती आहे, 1 आहे, त्यातून 1 मायनस करा म्हणजे 0. 13चा 9 2 मध्ये पहा, 13चा 9 आणि 2 6, 1436, 1436. आता इथे मित्रांनो पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे, बार मध्ये फिक्स कॅरेक्टरिस्टिक बार मध्ये येणार आहे. बरं, मग पॉईंटच्या राईट साईड इथे 0 आहे का, नाही, म्हणजे +1 केलं, बार 1. 96 चा 0 मध्ये पहा, 9823. यांची ऍडिशन करा, 6 + 3 9, 3 + 2 5, 12 कॅरियर 1 11. आता पहा 9 + 1 10 + 1 11 कॅरियर 1. बार 1 + 1, बार 1 + 1 0, बार 1 + 1 0. आलेल्या व्हॅल्यूचा काय करायचा असतो, अँटीलॉग. मग मित्रांनो 12चा 5 आणि 9 मध्ये पहा, अँटीलॉग पाहतोय आपण. पॉईंट 12चा बरोबर आहे, 12चा 5 आणि 9 मध्ये इथे 3 आहे. 1334 + 3 1337, 1337. आता पहा, मुद्दा मी एक्झाम्पल कम्पेअर करण्यासाठी घेतोय. इथे पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0, अँटीलॉग पाहून झाला की पॉईंटच्या लेफ्ट साईडला जी व्हॅल्यू असते त्यात 1 ऍड करून पॉईंट द्यायचा असतो. इथे 0 आहे, 0 + 1 1. लेफ्ट साईडने सुरुवात करायची 1 नंतर, 1 नंतर म्हणजे एका व्हॅल्यू नंतर, एका नंबर नंतर, म्हणजे इथे आपलं फायनल आन्सर काय याचं 1.337 असं. आता इथे पहा, आपण काय केलं, इथे किती आलता, बार 2. बार 2 + 1 किती झाला मित्रांनो, बार 1. बार 1 म्हणजे लेफ्ट साईडला +1 आला असता तर आपण इथे 1 पॉईंट नंतर, 1 नंतर पॉईंट दिला असता, पण +1 आला असता तर. पण बार 1 आहे म्हणजे लेफ्ट साईडला जायचंय आणि 1 म्हणजे 10, बार म्हणून 10 नंतर डेसिमल पॉईंट. हरकत नाही, आपण काय एक्झाम्पल सबट्रॅक्शनचे पाहू. मग आपलं फायनली याचं आन्सर किती आलं, याचं फायनल आन्सर किती आलं, 0.01939. तुम्ही हे मोबाईल वरती तुमच्या चेकआउट करू शकता की येणारे व्हॅल्यूज आपले ऍक्युरेट आहेत की नाही. ओके मित्रांनो, पहा आता आपण सबट्रॅक्शनचे काही एक्झाम्पल घेऊयात. 4.528 मायनस डिव्हिजनचे डिवायडेड बाय 0.602. मित्रांनो जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या लॉगचे काय करायचे असते, ऍडिशन. आणि जर डिव्हिजन असेल तर त्यांच्या लॉगचे काय करायचे असते, सबट्रॅक्शन. ओके, मग मी काय करणार आता, लॉग ऑफ 4.528 मायनस लॉग, कारण डिव्हिजन आहे ना, हे डिव्हिजन म्हणजे भागाकार असेल तर लॉगचे काय करायचे, वजाबाकी 0.602. बाकी रूल्स आता मित्रांनो तेच आहेत आपले. याची कॅरेक्टरिस्टिक पहा, पॉईंटच्या लेफ्ट साईडला एक व्हॅल्यू आहे ना, एक नंबर आहे 1 - 1 0, कॅरेक्टरिस्टिक आली 0.45चा 2 आणि 8 मध्ये, 45चा 2 आणि 8 मध्ये, 8 मध्ये किती आहेत, 8च आहेत. 6551 6551 + 8 6559 6559. ओके, आता पहा, तुम्हाला माहिती आहे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 असेल तर येणारी आपली कॅरेक्टरिस्टिक बार मध्ये असते. बरं, किती बार येणार, मग पॉईंटच्या राईट साईडला पाहायचं, तिथे किती 0 असतील त्याच्यात 1 ऍड करायचं. इथे 0 आहे का, नाही, 1 ऍड केलं म्हणजे फक्त 1 पॉईंट. पहिल्या 2 व्हॅल्यूचा तिसऱ्या आणि चौथ्या व्हॅल्यू मध्ये चौथी व्हॅल्यू नाहीये, म्हणजे 60चा 2 मध्ये, 60चा 2 मध्ये 77, 60चा 2 मध्ये 7796. आता मित्रांनो यांची आपण डिव्हिजन करत होतो म्हणजे लॉगचे काय होणार आहे, सबट्रॅक्शन, वजाबाकी होणार आहे. 9 - 6 3, 15 - 9 6, कॅरियर 1, 15 - 8 7, कॅरियर 1, 16 - 8 8. आता मित्रांनो कॅरियर 1 आलेला आहे, 16 केलते ना आपण इथे, 16 - 8 कॅरियर 1. हा कॅरियर 1 -1 आणि हा 1 किती राहिले, 0. कॅरियर आलेला 1, -1 + 1 0, 0 - 0 0.
8763 आणि आलेल्या व्हॅल्यूचा आपल्याला काय पाहायचा असतो अँटीलॉग. पहा 87 चा आपल्याला माहिती आहे अँटीलॉग पाहता पॉईंट नंतरच्या दोन व्हॅल्यूचा तिसरा आणि फोर्थ मध्ये पाहणार. चौथ्यामध्ये 87 चा 63, 87 चा 6 आणि 3 मध्ये इथे 5 आहे. 7516 प्लस 5 7521 7521. मित्रांनो पॉईंटच्या आता आपण अँटीलॉग पाहून झालाय. पॉईंटच्या लेफ्ट साईडला जी व्हॅल्यू असते त्यात 1 ऍड करून पॉईंट द्यायचा असतो. इथे किती आपल्याकडे 0 0 प्लस 1 म्हणजे याचा अर्थ 1 नंतर म्हणजे 7 नंतर एका संख्येनंतर म्हणजे इथे ही आली आपली व्हॅल्यू 7.521. अशा प्रकारे आपण लॉगच्या साहाय्याने आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपण इझी फॉर्म मध्ये करू शकतो. आणखी एक एक्झाम्पल असू द्या. वन 1005 divided by 0.0729. तर मित्रांनो चला आपल्याला ही डिव्हिजन करायची आहे. डिव्हिजन असेल तर लॉगचे काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन. लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ 0.0729. सांगा चला आता पॉईंटच्या लेफ्ट साईडला व्हॅल्यू किती आहे 3 1 2 3 3 मायनस 1 2 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक 2 आली. पहिल्या दोन व्हॅल्यूचा तिसऱ्या चौथ्यामध्ये 10 चा 0 आणि 5 10 चा 0 मध्ये 0 आणि 5 मध्ये किती आहे 21 म्हणजे 0 0 21. आता इथे पहा पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे म्हणजे याचा अर्थ एक कॅरेक्टरिस्टिक कशामध्ये येणार आहे बार मध्ये. मित्रांनो पॉईंटच्या लेफ्ट साईडला हा 0 नाही विचार करायचा कारण 100 आहे. इथे 0.0 असं नाही ते 100.5 हा वेगळा आहे म्हणून आपण 1 2 3 नंबर विचार घेतले 3 मायनस 1 2. इथे पॉईंटच्या लेफ्ट साईडला 0 आहे म्हणजे व्हॅल्यू बार मध्ये फिक्स आहे. मग पॉईंटच्या राईट साईडला किती 0 त्यात 1 ऍड करा. किती 0 आहेत 1 1 प्लस 1 2 2 बार. पहिल्या दोन व्हॅल्यूचा म्हणजे 72 चा 9 मध्ये लॉग पहा. 72 चा 9 मध्ये लॉग पाहिला 8629 सॉरी 27 8627 डन. आता यांची आपल्याला सबट्रॅक्शन करतोय. 1 मधून 7 जात नाही मग आपण काय करतो 11 मायनस 7 4 तो कॅरियर इथे दिला. 2 मधून 3 जातात का नाही मग 12 मायनस 3 9 कॅरियर 1 0 मधून 7 जात नाही म्हणून आपण काय केले 10 मायनस 7 3 कॅरियर 1 9 झाले. 0 मधून 9 जात नाही 10 मधून 9 गेले 1 आणि कॅरियर इथे आला 1. बघा मित्रांनो आता कन्फ्युज नको. तो कॅरियर इथे दिला बार 2 आणि तो कॅरियर 1 बार 2 प्लस 1 किती बार 1 मग इथे किती राहिला आता सध्या बार 1 का तो कॅरियर इथे दिला आणि आपल्याला माहिती आहे जो कॅरियर ज्याला आपण मराठीत हातचा असं म्हणतो तो हातचा इथे दिला वजा 2 अधिक 1 वजा 1 पण आपण इथे सबट्रॅक्शन करतोय ना मग 2 मायनस मायनस 1 2 मायनस मायनस 1 बार 1 म्हणजे मायनस 1 मायनस मायनस प्लस 2 प्लस 1 3. अशा प्रकारे 3.1394. आणि फायनली मित्रांनो आपण काय करणार आता अँटीलॉग पाहणार आणि अँटीलॉग पाहत असताना पॉईंट नंतरच्या पहिल्या दोन व्हॅल्यूचा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 13 चा 9 हा आणि 4 मध्ये मीन डिफरन्स 13 1443. आता आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे. आता पॉईंट देत असताना इथे पॉईंटच्या लेफ्ट साईडला 3 आहेत आपल्याला माहिती त्याच्यात 1 ऍड करून पॉईंट द्यायचा 3 प्लस 1 4 1 2 3 4 म्हणजे इथे 1 2 3 4 चार संख्येनंतर आपण पॉईंट दिला म्हणजे आपली व्हॅल्यू आली 1443. अशा प्रकारे मित्रांनो हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. ओके आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता पण हा मुद्दा समजलाच पाहिजे आपल्याला हे लक्षात असू द्या. हा व्हिडिओ जो मी टाकलेला आहे आता आज टाकणार आहे तो पुन्हा तुम्ही रिपीट करून पहा. काही शंका असतील तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. ग्रुपवरती करा पर्सनल करा काही हरकत नाही पण हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असणं अपेक्षित आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच बोलल्याप्रमाणे जे फिजिक्स मधले केमिस्ट्री मधले जे न्यूमेरिकल्स असतात याला कंपल्सरी आपल्याला हे लॉग येणंच अपेक्षित आहे. ओके बरं आता त्यासाठी तुम्ही आज कसल्याही परिस्थितीमध्ये मार्केटमधून लॉग बुक्स विकत घ्यायचे आहेत आणि
याचा प्रॅक्टिस किंवा याचा सराव करायचा आहे. मी आता काही होमवर्कचे एक्झाम्पल देतोय होमवर्कसाठी. Write the logs of following values. First one, मित्रांनो यांचे तुम्हाला लॉग्स लिहायचे. लॉग्स लिहायचं तुम्हाला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक आणि मॅंटिस असं. आता पहा, हे झालं फर्स्ट वन, क्वेश्चन 1. आता काय करायचंय, सॉल्व दी फॉलोइंग. ओके, याच्यामध्ये हे पहिल्याला राईट द लॉग्स ऑफ फॉलोइंग व्हॅल्यूज, हे 4 एक्झाम्पल. आता सॉल्व द फॉलोइंग मध्ये पहा, काही मल्टिप्लिकेशन आणि काही डिव्हिजन देतोय. मित्रांनो, आता हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत याचे लॉगॅरिथम किंवा अँटी लॉगॅरिथम मध्ये याच्यामध्ये असतीलच असं नाही. तर त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला लॉग टेबलचा यूज करायचा आहे. जर लगेच कोणाला आज लॉग बुक विकत घेणं किंवा आणता येणं शक्य नसेल, ओके, परचेस करून आणता येणं शक्य नसेल, तर मित्रांनो आपण इंटरनेटवरती लॉग टेबल टाकूयात. इंटरनेटवरती लॉग म्हणलं की तुम्हाला हे डिटेल व्हॅल्यूज मिळतील. त्याच्या सहाय्याने हे तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुपवरती सेंड करणार आहात. आणि दुसरी एक रिक्वेस्ट अशी आहे माझ्या गुणी मित्रांना की मित्रांनो, तुमच्यापैकी फक्त हार्डली एक 7 ते 8 लोक याचे आन्सर सॉल्व्ह म्हणजे आतापर्यंत मी जे होमवर्क दिले त्याचे आन्सर सॉल्व्ह करून सेंड करत आहेत. तर रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ आज पाहणार आहात, उद्या पाहणार आहात, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात त्यावेळेस तो व्यवस्थित समजून घ्यायचा आणि याचे आन्सर सॉल्व्ह करून सेंड करायचे आहेत. ओके मित्रांनो, धन्यवाद.